सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 87 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. इंद्रा आता रुसला आणि अख्खं ब्लँकेट अंगाभोवती गुंडाळून झोपला आणि आर्यानं त्याच्यासाठी एक छान गाणं म्हटलं तरीही त्यानं ऐकलं नाही. तिने आता डोक्यावरच हात मारला. त्याचं ब्लँकेट ओढत म्हणाली, ऐक ना इंद्रा. इंद्राजी, हॅलो. पण इंद्रा ऐकत नव्हता. आणि मग आरूनं सरळ कात्री घेतली आणि म्हणाली, इंद्रा, आता माझ्याशी बोलतोस की नाही, नाहीतर मी ब्लँकेट कापून टाकेन. इंद्राला वाटलं आता ती असं कशाला करेल आणि तो ब्लँकेटच्या आतून म्हणाला, ॲज यू विश, तुला जे हवं ते कर, पण मी तुला बोलणार नाही. आणि आता खरंच आर्यानं ब्लँकेट कापायला सुरुवातच केली आणि त्याला कात्रीचा आवाज आला. इंद्रा उठून बसला आणि म्हणाला, आर यू मॅड? हे तू काय करतेस? तू पागल आहेस का? आणि आर्या खांदे उचलून बेफिकीरपणे म्हणाली, तूच म्हणाला की तुला हवं ते कर, म्हणून करते. मग तू माझ्याशी का बोलत नाही? आणि तो म्हणाला, अगं बावळट, मी जर म्हणालो तेच करशील का? आणि आर्या हसून म्हणाली, मग माझं ऐक ना. आणि आत्ताच म्हणालस ना मी पागल आहे, तर मी पागल आहे. आणि इंद्रा म्हणाला, खरंच तू पागल आहेस. मी आधी तुझ्याजवळ आलो होतो तर तू नाही का म्हणाली? मग आता तशीच बस. आता नको येऊ मला लाडीगोडी लावायला. आणि आर्या लाडात म्हणाली, इंद्राजी सुनो ना, खरंच आज मी पागलपंती करेन बरं का, आणि हे ब्लँकेट जाळून टाकेल. इंद्रानं आता डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला, आरू, आज तुला काय झालंय ग? पूर्ण वर्षभरातला वेडेपणा आजच करणार आहेस का? असं ठरवलं आहेस का तू? मग आता तुला हवं ते कर. आय डोंट केअर. या ब्लँकेटला आग लाव, या बेडला आग लाव, अख्ख्या बेडरूमला आग लाव, अख्ख्या घराला किंवा अख्ख्या शहराला आग लाव. नॉनसेन्स. असं म्हणून इंद्रानं ते ब्लँकेटचे तुकडे तिच्या हातामध्ये ठेवले आणि रागातच बाहेर आला आणि खाली हॉलमध्ये येऊन सोफ्यावर झोपला. आणि तिने ते सगळे तुकडे त्याच्या पाठीमागं फेकले आणि म्हणाली, इंद्रा, खरंच नाही ऐकणार का माझं? सॉरी ना बेबी. तरीही त्यानं ऐकलं नाही. तो गेला आणि ती म्हणाली, आता थांब. असं म्हणून तिने ते सगळं गोळा केलं आणि इंद्राच्या समोरून दरवाजा उघडून बाहेर बागेत गेली. बाहेर अंधार होता, पण बल्बचा उजेड होता आणि इंद्रानं दरवाजा उघडताना बघितलं तिला आणि पुन्हा तिची काहीतरी नौटंकी असेल म्हणून तसाच झोपला. आणि आर्यानं सरळ ते ब्लँकेट पेटवून दिलं आणि वाट बघत बसली, कधी इंद्रा येतोय तिला घ्यायला. इंद्रा काही येईना. तो फक्त ती केव्हा आत येऊन दरवाजा लावते याचीच वाट बघत होता. पण आता ती येईना आतमध्ये आणि तो येईना बाहेर. म्हणून तिनं ओ मॉम असं म्हणून रडायला सुरुवात केली नाटकीपणानं. असा तिचा आवाज ऐकून इंद्रा घाबरला आणि पळतच बाहेर गेला. हिला आता भाजलं की काय असं त्याला वाटलं. आणि त्याला असा धावत पळत आलेला बघून ती हसत होती. आणि ती हळूच म्हणाली, एप्रिल फूल इंद्राजी. आणि तो म्हणाला, तुला काही अक्कल आहे का? घाबरलो ना मी? आणि आई बाबा उठतील ना. आत्ता यावेळी तुला मजाक सुचतो का? चल आतमध्ये. आणि ती हाताची घडी घालून तिथेच लॉनवर खाली बसली आणि म्हणाली, येणार नाही, मला उचलून घे. आणि इंद्रासुद्धा हाताची घडी घालून म्हणाला, नो नेवर, यायचं तर तुझ्या पायाने चालत ये. आधी घेतली असती उचलून जर नकार नसता दिला तर. ती म्हणाली, इंद्रा, मी मस्करी केली ना, तुला इतकं पण कळत नाही का? आणि इंद्रा म्हणाला, मग आता मी मस्करी करतोय, तुला इतकं पण कळत नाही का? तू कधी मोठी होशील? आणि आरू हसून लाडातच म्हणाली, तू मोठी केल्यावर. आणि खरं सांगायचं तर मला मोठं व्हायचंच नाही. मला ना लग्न पण करायचं नव्हतं. लग्न केलं आणि डॅडने मला काय काय करायला लावलं. कंपनीसुद्धा सांभाळायला लावली आणि मी मोठी झाले. इंद्रा, मला ना लाड करून घ्यायचे. इंद्रा, तू करणार ना माझे लाड, दादा आणि डॅडसारखे? नाहीतर मी तिकडं निघून जाईल. मग तू तसाच बस. आणि इंद्रा म्हणाला, केले असते, पण तू ना मला तुझ्या दादा आणि डॅडपेक्षा जास्त त्रास देतेस. आता येतेस की नाही सांग. तिने पुन्हा दोन्ही हात उचलले लाडात आणि म्हणाली, उचलून घे. आणि त्यानं आता सरळ तिच्या हातालाच पकडलं आणि ओढत ओढत घेऊन आला बेडरूममध्ये आणि आतमध्ये ढकलली आणि बाहेरून कडीला घातली आणि म्हणाला, आता झोप,
किंवा तशीच बस. हॉरिबल लडकी. आणि पुन्हा तो येऊन हॉलमध्ये झोपला. तिला बेडरूममध्ये बंद करून. तिनं रागात दरवाजावर हात मारला आणि ओरडून म्हणाली, इंद्रा, डफर कुठला. आता मी काय करू, काय करू, काय करू, काय करू असा ती विचार करत होती. आणि पुन्हा आर्याच्या डोक्यात भन्नाट आयडिया आली आणि ती बाल्कनीत गेली. तिथून खाली बघायला लागली. किती उंच आहे ते बघितलं. आता तिथं शिडीसुद्धा नव्हती. तिने तिची साडी घेतली, बाल्कनीच्या अँगलला बांधली आणि हळूहळू खाली उतरायला लागली. आणि आता थोडंसं अंतर काय गेली आणि तिनं खाली बघितलं आणि तिला भीती वाटायला लागली. आणि इंद्रा, इंद्रा, ओ मॉम सेव्ह मी म्हणून रडायला लागली. आणि आता इंद्राला वाटलं की पुन्हा नौटंकी करते आणि तिच्या रूममधूनच ओरडते. म्हणून त्यानं पुन्हा हाताची घडी घातली, डोळे झाकले आणि म्हणाला बस ओरडत, आय डोंट केअर. आणि इकडे घाबरून घाबरून तिला घाम सुटला आणि तिच्या हाताला सुद्धा घाम सुटून हात सुटायची वेळ आली. आणि आता इथून मी पडणार आणि माझे हातपाय मोडणार असं तिला वाटलं. आणि ती आणखीनच ओरडायला लागली. आणि आता ते बघितलं सिक्युरिटीनं आणि तो पळतच आला आणि म्हणाला, चोर चोर चोर. आरू म्हणाली, डफर, मी चोर नाही, मी आरू आहे. तोही चक्रावला आणि मला, मॅडम तुम्ही इथे काय करता चोरासारख्या. ती म्हणाली, मी नंतर सांगते, आधी सरांना बोलव. सिक्युरिटी आता गेला. डोर बेल वाजवली आणि इंद्रा म्हणाला, आता कोण आलं. इतक्यात तो आवाज ऐकून त्याचे आई बाबासुद्धा जागे झाले होते. त्यांनी त्यांची खिडकी उघडली तर त्यांनाही लटकताना दिसली. ते सुद्धा खाली हॉलमध्ये पळत आले आणि इंद्रानं तोपर्यंत दरवाजा उघडलाच होता. आणि सिक्युरिटी घाबरत घाबरत म्हणाला, सर, मॅडम हवेत लटकत आहेत. इंद्रा म्हणाला, कोणत्या मॅडम. सिक्युरिटी म्हणाला, सर, आर्या मॅडम. इंद्राला आता काहीच कळेना की ही तिकडं कशाला गेली हवेत लटकायला. तोपर्यंत त्याचे आई बाबा सुद्धा पळत आले आणि म्हणाले, इंद्रा, अरे आर्या बाल्कनीतून खाली उतरत होती, तू चल पटकन, ती मध्येच अडकली आहे, ती पडली तर हातपाय मोडेल. आणि हे ऐकून इंद्रानं पुन्हा डोक्यावर हात मारला आणि पळतच गेला. आणि त्यानं पाहिलं तर ही झाडावर लटकलेल्या आंब्यासारखी लटकत होती. आणि इंद्राला बघून रडत म्हणाली, इंद्र प्लीज मला वाचव, सेव्ह मी. इंद्राची आई म्हणाली, आरू बेटा, तू तिथे काय करतेस, तुला काय गरज आहे. इथे लटकायची, तेही यावेळी, आत्ता, इतक्या रात्री. आणि आर्या म्हणाली, मॉम, त्याने मला रूममध्ये कोंडलं आणि हॉलमध्ये आला, मग मी बाहेर कशी येणार, मॉम मला वाचवा. इंद्राचे बाबा म्हणाले, इंद्रा काहीतरी कर, शिडी आण आणि तिला पकड. आणि इंद्रा हाताची घडी घालून मला, नो बाबा, तिला अशीच राहू द्या, फार शहाणपणा करते, अशा ऊटपटांग हरकती करायला हिला कोण सांगतं, काही गरज आहे का. स्वतःला अजून लहान मुलगी समजते का. आणि तुम्ही जा झोपा, उगीच तुमची झोप मोड झाली, उद्या ऑफिस आहे. इंद्राची आई म्हणाली, इंद्रा, अरे असं कसं करतोस, आधी तिला उतरव, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. इंद्रा म्हणाला, आई बाबा तुम्ही जा, मी बघतो ना. आता आई बाबा तर गेले आणि इंद्रा हाताची घडी घालून तिची मजा बघत होता. आर्या पुन्हा म्हणाली, इंद्रा प्लीज प्लीज मला उतरव, मी पडेन. आणि इंद्रा म्हणाला, पुन्हा अशी करशील, मला नाही म्हणशील का, आगाऊपणा करशील का. आणि ती नाही नाही म्हणत होती. आणि इंद्रा, तुझं सगळं ऐकते, पण प्लीज मला घे ना खाली. आणि इंद्रा हसून म्हणाला, आणखीन थोडंसं थांब ना, छान दिसतेस हवेत लटकताना. आणि तिला राग आला आणि म्हणाली, डफर कुठला, आता तुझी माफी मागितली, तुझ्या सगळ्या अटी मान्य केला, तरी मला घेत नाहीस का. इंद्रा, माझा हात सुटतोय. आणि इंद्रा म्हणाला, मला डफर म्हणालीस ना, आता मी निघालो. असं म्हणून तो मुद्दाम निघाला आणि ती घाबरूनच गेली. इंद्रा, मी पडले असं म्हणून तिनं हात सोडला. तसा इंद्रा परत फिरला आणि त्यानं तिला अलगद मिठीत घेतली आणि तिनं घट्ट डोळे मिटून घेतले. आणि मी पडले असं वाटत असतानाच ती त्याच्या हातात फुलासारखी विसावली होती. तिनं हळूच एक डोळा उघडला आणि त्याच्याकडे बघितलं आणि तो तिच्याकडे रागात बघत होता. आणि मग तिनं हळूच त्याच्या गळ्यात हात टाकले आणि ओठांचा पौट केला. आणि इंद्रानं तिच्याकडे बघितलंच नाही. आणि तिनं पुन्हा त्याच्या गळ्यातून हात काढले,
जमिनीकडे सैलसर हात फेकले अवसान गळाल्यासारखे आणि ओरडून म्हणाली, ओ मॉम, मी मेले. आणि त्यानं तिचा गाल चावला आणि म्हणाला, आता तुला दाखवतो मरण काय असतं, चल वर. तिने पुन्हा त्याच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाली, काय काय करशील. आणि तो हसून तिला वर घेऊन आला आणि त्याच्या आईबाबांनी ते पाहिलं आणि हसून खिडकी लावली. मग त्यानं तिच्या पायाने मेन डोर ढकलला. तिला तशीच उचलून घेतलेल्या अवस्थेत म्हणाला, डोर लॉक कर. मग तिनं डोर लॉक केला आणि तसंच त्यांच्या बेडरूमचा डोअरसुद्धा लॉक केला. आणि त्यानं तिला बेडवर ठेवली आणि म्हणाला, ब्लँकेट तर तू जाळून टाकलं, आता अंगावर काय घ्यायचं. 1 मिनिट, आता तुझा हा ड्रेस मी अंगावर घेणार, चल काढ. असं म्हणून बोटं चाळवत चाळवत तिच्या दिशेने गेला आणि आर्या हसून नाही नाही म्हणून बेडरूमभर पळायला लागली. शेवटी त्यानं तिला मिठीत पकडली आणि तिचा अख्खा ड्रेस काढून टाकला आणि ब्लँकेट अंगावर न घेताच रोमॅन्सला सुरुवात केली आणि दोघांचाही ओफवाला रोमॅन्स सुरू झाला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधीच संग्रामनं घरचं सगळं आवरलं. इतक्यात तिकडून जितेंद्र आला आणि त्याला म्हणाला, गुड मॉर्निंग संग्राम. तू काय विचार केलास टिम्पलबद्दल. आणि संग्राम म्हणाला, तुला कॉफी हवी का. आणि ही तुझ्या बायकोची कॉफी घे, कारण आम्ही तिचं काम नाही केलं की तुला त्रास देते ना. जितेंद्र म्हणाला, मला नाही रे आवडत, पण बघितलं ना तिचे डॅडी आणि ते डिम्पल ते कसे करतात. मला यामध्ये मम्मीनं अडकवलं संग्राम, मी तरी काय करू. संग्राम म्हणाला, मग यातून बाहेर पडायचं कोण. जितेंद्र म्हणाला, मी करतोय प्रयत्न, पण दुसरीकडे नोकरी लागली पाहिजे की नाही. त्यात नाही ना, मला तिच्या डॅडीची कंपनी सोडू देणारच नाही. मी कुठे जरी नोकरीला गेलो तरी तिचे डॅडी इंटरफेअर करून मला तिथून नोकरी सोडायला लावणारच. संग्राम म्हणाला, आणि जर मी तुझ्यासाठी एखादा जॉब बघितला तर तुला चालेल का. माझ्या ऑफिसमध्ये वॅकन्सी आहे पुरुषांसाठी. सध्या तिथं मी आणि माझे बॉस दोघेच पुरुष आहोत, बाकी सगळ्या लेडीज आहेत. आणि जितेंद्र म्हणाला, ओके चालेल. आणि संग्राम, मला असं वाटतं की तू काल मम्मीच्या शब्दाखातर जे केलंस, नैनाच्या डॅडीचा पाय पुसलास, तसं मम्मीच्या शब्दाखातर डिम्पलसोबत लग्न करू नकोस प्लीज. आणि संग्राम म्हणाला, कळतंय मला, ते डिम्पल अजिबात सिम्पल नाही, बघतो काय करायचं ते. असं म्हणून तो निघाला, बसमध्ये बसला आणि मधूला फोन ट्राय करायला लागला. मधूने आता त्याचा फोनसुद्धा डिलीट करून टाकला होता. तिला संग्रामचं नावही नव्हतं काढायचं. अशा भेकड मुलाचा काय उपयोग, जो इतका इमोशनल ब्लॅकमेल होतो. मग जे स्वतःची मदत करत नाहीत ना, त्यांना देवसुद्धा खाली आला तरी अशांची मदत करू शकत नाही, असं तिला वाटतं. आणि अननोन नंबर पडला म्हणून तिने उचलला आणि म्हणाली, कोण. आणि संग्राम म्हणाला, मधू मी बोलतोय, तू मला ओळखत नाहीस का. आता माझा नंबरही डिलीट केलास का तू. तसा मधूने फोनच कट केला आणि तो नंबर ब्लॉकसुद्धा करून टाकला आणि रागात म्हणाली, लूजर. आणि आता संग्रामने इंद्राला फोन केला आणि म्हणाला, सर मला ऑफिसला यायला थोडासा उशीर होईल, चालेल का. इंद्रा म्हणाला, का रे, काय झालं. संग्राम म्हणाला, सर थोडा पर्सनल कारण आहे, पण प्लीज समजून घ्या. आणि इंद्रा हसून म्हणाला, संग्राम लवकर ये, इथे सगळ्या मुली आहेत, मी एकटा बॉय आहे, माझी बायकोही सोबत नाही आणि तूही नसशील तर मला भीती वाटते. संग्राम आता हसला आणि म्हणाला, आलो सर, फक्त अर्धा तास द्या. आणि संग्राम थेट दुसरी बस पकडून मधूच्या कॉलेजमध्ये गेला. तिचं लेक्चर सुरू होतं. त्यानं तिच्या क्लास विचारला, तिथं गेला. क्लासच्या बाहेरून त्यानं बघितलं, मधू सेकंड बेंचवर बसली होती आणि उदास होती, डोक्याला लागलेलं होतं. त्यानं तिला हात केला. तिनं त्याच्याकडे बघितलं आणि चकित झाली. आणि हा इथे आता कशाला आलाय, मला पुन्हा याच्या फंदात पडायचंच नाही आणि मला याला ओळखही द्यायची नाही, असं म्हणून तिनं दुसरीकडे बघितलं. संग्राम निराश झाला आणि तो क्लास संपेपर्यंत थांबला. मग एक सर गेले आणि त्यामधल्या वेळात त्यानं तिला बाहेर बोलावली, पण ती आली नाही. आणि आता संग्राम सरळ आत गेला आणि सरळ तिच्या हाताला पकडलं आणि बाहेर खेचून आणली. मधू म्हणाली, संग्राम थांब, हे काय करतोस, हात सोड. त्यानं तिचा हात सोडलाच नाही. बाहेर पूर्ण गेटपर्यंत ओढत घेऊन आला. सगळेजण बघत होते त्यांच्याकडे. आणि नेहमीच मुलींना हात लावायला सुद्धा घाबरणारा संग्राम आज इतका डॅशिंग वागत होता. ते बघून मधूसुद्धा थक्क झाली होती आणि ती भारावलेल्या अवस्थेत त्याच्याकडे बघत होती आणि चालत होती. त्यानं पकडलेल्या तिच्या मनगटाकडे सुद्धा ती बघत होती.
किती घट्ट आणि अधिकारानं पकडलं होतं त्यानं ते मनगट. आणि कुठल्याच परिणामाची पर्वा न करता तो तिला बाहेर घेऊन आला आणि तिचा हात सोडला आणि म्हणाला, सॉरी, या मिसबिहेवियरबद्दल सॉरी, पण तू माझं का ऐकत नाहीस? का बोलत नाहीस? फोनही घेत नाहीस? आणि हे काय, इतकी चिडलीस का? ॲक्सिडेंट झाला तुझा आणि मला तुझी विचारपूस करण्याची संधीही दिली नाहीस? आणि मधू म्हणाली, आता तुझ्यात इतकी हिंमत आली का अचानक? चक्क इतका डॅशिंग वागायला लागला सत्ता? मग तुझी हीच हिंमत काल कुठे गेली होती? तुझ्या घरच्यांसमोर? माझ्यासमोर एक बोलतोस, मला प्रॉमिस करतोस की त्यांचं ऐकणार नाही, आणि पुन्हा त्यांचं ऐकलंस ना आणि घेतलंस ना स्वतःचा अपमान करून. मग मला काहीही पडलेलं नाही संग्राम, आणि मलाच कळत नाही की मी काय इतकी वाहत गेले. तुझा अपमान होतोय, मला राग का येतोय? का मला तुझ्या बहिणीचा राग येतो, वहिनीचा राग येतो जेव्हा ती तुझ्यावर हसते? का तुझ्या मम्मीचा राग येतो जेव्हा ती तुला इमोशनल ब्लॅकमेल करते? का का असं म्हणून मधूनं तिचं डोकं पकडलं. आणि आता या काचं उत्तर संग्रामला सुद्धा कळत नव्हतं. आणि तो म्हणाला, मी इतकंच म्हणू शकतो मधू, ती माझी मम्मी आहे आणि तिनं तिच्या जीवाची धमकी देऊन मला ब्लॅकमेल केलं म्हणून मी घाबरलो. आणि कुठल्याही गोष्टीची एक हद असते मधू, आणि त्या लिमिट क्रॉस झाल्या की मी त्यालाही घाबरणार नाही. ही सुरुवात आहे असं समज. आणि मी आहे हळवा भेकड, त्याला मी काय करू तूच सांग. मधू म्हणाली, सांगू का? डिम्पलसोबत लग्न कर आणि तिचे पाय धुवत बस. नाहीतर तुझी मम्मी पुन्हा तिच्या जीवाची धमकी देणार आणि तुला तिच्यासोबत लग्न करावंच लागणार. तुला लाज नाही वाटली काल माझ्यासमोर तुझ्या वहिनीच्या डॅडीचे बूट पुसलेस? शेम ऑन यू संग्राम. मी तो प्रसंग कधीच विसरू शकत नाही. आणि संग्राम म्हणाला, मधू ते बुजुर्ग आहेत म्हणून मी ते केलं, ते मोठे आहेत असं समजून मी ते केलं. बाकी सगळे त्याकडे कसे बघत होते मला नाही माहीत. मधू म्हणाले, इतका सौजन्याचा पुतळा होऊन राहशील तर जगशील कसा? आणि राहा तू सौजन्याचा पुतळा होऊन, मला नाही तुझ्यासोबत यायचं. माझा दुसरा क्लास सुरू होतोय, मी निघाले असं म्हणून मधू गेली. आणि संग्राम निराश झाला आणि ओरडून म्हणाला, मधू, आय नीड युअर हेल्प, प्लीज यार, लिसन टू मी. तसं मधूनं मागं बघितलं आणि म्हणाली, मी तुझी हेल्प करेन, पण तू तुझी हेल्प करायला तयार आहेस का? संग्राम म्हणाला, नो, माझ्यात नाही हिंमत माझीच हेल्प करायची, पण तू माझी हेल्प कर प्लीज. इथून पुढे तू करशील ते मान्य करेन, मी नाही ऐकणार कोणाचं. आणि लग्नाबाबतीत तर नाहीच नाही. मग त्यांनी काहीही करू दे, मी आयुष्यभर बिन लग्नाचा राहील, पण डिम्पलसोबत लग्न करणार नाही. मधू म्हणाली, ओके, मग आत्ताच्या आता लाव तुझ्या मम्मीला फोन आणि सांग हे सगळं. संग्राम आता खरंच मम्मीला फोन लावला आणि म्हणाला, मम्मी, पुन्हा डिम्पलसोबत जर बोललीस माझ्या लग्नाबद्दल तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. मग तुला काय महत्त्वाचं आहे ते सांग. नेहमी मला अशीच ब्लॅकमेल करतेस ना, मग आत्ताही मी तुला ब्लॅकमेल करतो. आणि आता मग संग्रामची मम्मी घाबरली आणि तिचे तर सगळे पर्यायच खुंटले. आणि आता नैना कुठला पर्याय शोधेल संग्रामला डिम्पलसोबत लग्न करायला लावण्यासाठी? हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार तर आहेच. मग संग्रामने आता फोन ठेवला आणि मधूला हसून म्हणाला, आता खुश? बोल, आता काय करू? आणखीन काय करू? आणि मधू म्हणाली, प्रॉमिस कर, ज्यांनी काल तुला बूट पुसायला लावला ना त्यांना तुझे बूट पुसायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि तू मला मदत करशील, तू काहीही बोलणार नाहीस असं प्रॉमिस कर. असं म्हणून तिनं त्याच्यासमोर हात पुढे केला. आणि संग्रामनं तिच्याकडे बघितलं. त्याला कळत नव्हतं माझा मॅटर ती इतका प्रेस्टिजने का हँडल करते. पण त्यानं तिच्या हातात हात दिला आणि प्रॉमिस केलं. आणि त्यानं फक्त हळूच तिचा हात दाबला आणि मधूनं त्याच्याकडे चमकून बघायला सुरुवात केली. आणि त्यानं हसून हात सोडला आणि निघून गेला. आणि तिनं तिच्या हाताकडे बघितलं आणि हसली. आणि इकडे ऑफिसमध्ये अतुल म्हणाला, अर्जुन सर, या कपूर कंपनीकडून सतत प्रपोजल येतं, मीटिंगचं काय करू? अर्जुन हसून म्हणाला, काय करू म्हणजे? मला काय विचारतोस? ते तुझं काम आहे, मी फक्त मीटिंग करणार, माणसं तू बघून घे. आणि इतक्यात अतुल म्हणाला, ओके, आहेत 2 मिनिट तर बघतो. आता त्याला कॉल केला आणि कॉल उचलला कपूर कंपनीचे CEO नैनाचे डॅडी. आणि अतुल म्हणाला, हू इज देअर? मिस्टर दळवी, आर यू देअर? आणि नैनाचे डॅडी म्हणाले, यस स्पीकिंग.
आपण कोण बोलता? आणि अतुल म्हणाला, आय एम अतुल. तसा नयनाचा डॅडी हातातून फोन पडता पडता राहिला आणि खुर्चीतून ताडकून उभा राहिला आणि देव भेटावा तसा खुश होऊन म्हणाला, मिस्टर अतुल, ओ माय गॉड, तुम्ही चक्क मला फोन केलात. ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह सर. आणि अतुल त्याच्या नेहमीच्या देसाई इंडस्ट्रीजच्या मॅनेजरला शोभेल अशा ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, ते सोडा, माझ्याकडे आहेत फक्त 2 मिनिट, त्यातले तुम्ही खाल्ले अर्धा मिनिट. फक्त 1.5 मिनिटात सांगा की तुम्हाला काय भेटायचं आहे मला. आता नयनाचे डॅडी चक्रावले. तर प करण्यातच 10 सेकंद गेली आणि अतुल त्याची परीक्षा घेत होता आणि त्याला जसं शक्य आहे त्या वेगात त्यानं त्याच्या कंपनीची माहिती सांगितली आणि म्हणाला, प्लीज मला वेळ द्या असं म्हणाला. आणि शेवटच्या सेकंदाला अतुल म्हणाला, ओके, आय विल कॉल यू लेटर, मीटिंगसाठी वेटिंग करा, आणि फोन ठेवला. आणि नयनाच्या वडिलांनी हृदयावर हात ठेवला. धावत पळत त्याचे ओढून मिस्टर कपूरकडे गेला आणि म्हणाला, सर, आज मिरॅकल झालं, चमत्कार झाला. मिस्टर अतुल माझ्याशी बोलले. मी त्यांना रिक्वेस्ट मेल टाकायचो. आज त्यांनी फायनली कॉल केला आणि आता लवकरच आपली प्रतीक्षा पूर्ण होईल सर. मिस्टर कपूरसुद्धा खुश झाले आणि अर्जुन म्हणाला, अतुल, तू पण यार, काय परीक्षा घेतो यार समोरच्याची. अतुल म्हणाला, मग टाईमपास करणारे नकोच आपल्याला. ईच अँड एव्हरी सेकंड काम केलं पाहिजे, कारण उरलेल्या वेळ आपल्याला मस्ती करायची असते ना. असं म्हणून दोघं हसायला लागले. मग अर्जुनने कॅलेंडर बघितलं आणि म्हणाला, आता कधीची डेट देशील त्याला? पुढच्या 6 महिन्याच्या एव्हरी डेट अँड सेकंड मिनिट सगळं पॅक आहे. आणि अतुल म्हणाला, ओके, 6 महिन्यानंतरची देऊया ना डेट. आणि मग अतुल घरी आला. मधूसुद्धा घरी आली आणि आज मधू खुश होऊन त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाले, डॅड, काल काय झालं होतं माहिती आहे का? असं म्हणून तिनं तर सगळं सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली. आणि तिला खुललेली बघून नेहा अतुल खुश झाले आणि ती सगळं येऊन सांगणार त्याला हे माहीत होतं. आणि संग्रामला कशाप्रकारे सगळे बोलतात हे तिनं सांगितलं. मी त्याची हेल्प करते. आणि त्या नयनाचे डॅडी आहेत ना, त्यांनी त्याला बूट पुसायला लावला, तेही माझ्यासमोर. आणि तो गुपचूप बसला का? तर म्हणे ते मोठे आहेत, त्यांचा रिस्पेक्ट करतो. आणि डॅड, म्हणून मी खूप चिडले आणि ॲक्सिडेंट झाला. अतुल म्हणाला, ओके, तुला नाही का आवडत त्यानं कोणासमोर झुकलेलं? आणि मधू म्हणाली, नाही, मला नाही आवडत त्यानं कोणासमोर झुकलेलं. आणि अतुल हसून म्हणाला, बेटा, कोणासमोर नाही झुकलो तरी पुरुषाला बायकोसमोर झुकावं लागतं बरं का, एवढं लक्षात ठेव, जसा की मी. असं म्हणून अतुलने इथे सुद्धा थोडा विनोदाचा पंच मारला. आणि ती हसून म्हणाली, डॅड, ते मी समजू शकते, पण त्याचं कुठं लग्न झालं आहे अजून? आणि अतुलची जाणकार नजर लगेच ओळखून गेली संग्रामचा स्वभाव. आणि तो म्हणाला, ओके, लग्न नाही झालं का? मग मला त्याला भेटायचं आहे. आणि मधू म्हणाले, ओके डॅड. अतुल म्हणाला, आणि काय म्हणालीस त्याच्या वहिनीच्या डॅडीचं नाव? मधू म्हणाली, ती म्हणत होती कपूर इंडस्ट्रीजच्या CEO. आणि डॅड, ते तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतात. आणि खरं तर डॅड, म्हणून मी यात पडले, तुमची हेल्प होईल ना म्हणून. आणि अतुल हसला आणि म्हणाला, ओके बेटा, बोला काय करायचं? आणि मधू म्हणाली, त्या नयनाच्या डॅडीने संग्रामचे शूज पुसले पाहिजेत, असं काहीतरी करा. आणि त्यानं पुन्हा मधूकडे बघितलं आणि पुन्हा तिच्या डोळ्यात बघत होता आणि पुन्हा अंदाजा घेत होता की संग्रामच्या अपमानाचा बदला घेण्याची मधूला काय गरज. आणि त्याला आता तरुण मुलांचं मन जरा जास्तच कळत होतं. आणि अतुल म्हणाला, हो जाएगा. आणि मधू खुश झाली. तिनं संग्रामचा ब्लॉकला टाकलेला नंबर लगेच काढला आणि त्याला फोन करून गप्पा मारत हसायला लागली. आणि नेहा म्हणाली, अतुल, हिचं काय चाललंय रे? काल कशी आज कशी, मला तर काही कळतच नाही. आणि अतुल हसून म्हणाला, नेहा डार्लिंग, डोंट वरी, मी आहे ना, मला सगळं कळतं. आपला छोटा मेंदू जास्त वापरू नका, नाही तर संपून जाईल. तशी नेहा त्याच्या मागे फटका द्यायला धावली आणि म्हणाले, आता तुझ्या डोक्यावरचे आहेत तेवढे केस उपटून टाकणार आणि तुला गंजा करून टाकते. आणि त्यांची मस्ती संग्रामला फोनमधून ऐकायला गेली आणि तो म्हणाला, मधू, कोण ओरडते ग? आणि मधू म्हणाली, माझे मम्मी डॅड रोज असेच मस्ती करतात. आणि हे ऐकून संग्राम चक्रावला. आणि अशी मोठ्या माणसाची मस्ती त्यानं तरी आजपर्यंत ऐकली नव्हती.